Hello, dear students. Today we are going to learn about class 9, unit 2, 2.5, a play, part 2nd. In part 1st, we studied about the king Andher Nagri and Chaupat Raja, and in part 2nd, we will see what will happen next. So, let's start part 2nd. Now see part 2nd. Second guard exits and returns with the goldsmith. दुसरा पहारेकरी जातो आणि गोल्डस्मिथ म्हणजे सोनारासह परत येतो. गोल्डस्मिथ इन अ क्रँकी टोन. आता सोनार काय म्हणतोय त्रासिक आवाजात, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव मी सच अ हार्श सेंटेन्स. हे महाराजा, आपल्या परवानगीने मी विचारतो, अशी कठोर शिक्षा आपण मला कशी देऊ शकता. आय वॉज मेअरली फॉलोईंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. मी फक्त काय करत होतं, आपल्या आज्ञेचं तंतोतंत पालन करीत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. आपण मला सांगितले होते की माझी सर्व कामे बाजूला ठेवून राणीसाहेबांच्या वाढदिवसाच्या आधी त्यांचे दागिने तयार करायला हवेत. सो देर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी. म्हणून या मुलीचे लग्नाचे दागिने बनवायला उशीर झाला, तेव्हा महाराज न्याय करा, मला माफ करा. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी, स्पेअर माय लाईफ, आय वॉज जस्ट फॉलोईंग युअर हायनेसेस ऑर्डर्स. त्यामुळे काय सांगतो तो की महाराज तुम्ही न्याय करा, मला माफ करा, मला वाचवा, मला जीवदान द्या, मी फक्त आपली आज्ञा पाळत होतो महाराज. किंग, नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. राजा काय म्हणते बघा, एकही शब्द बोलू नकोस, तू सांगतोस ती तुझी सबब बरोबर नाही, एक्सक्यूज बरोबर नाही. राजा आता गार्ड्सला काय सांगतो, टू द गार्ड्स, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. पहारेकरांना उद्देशून राजा सांगतोय, या सोनाराला सुळाकडे घेऊन जा आणि ताबडतोब फाशी द्या. गोल्डस्मिथ, हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल ॲट दाय फीट, प्लीज फॉरगिव्ह मी, जस्ट वन्स दिस टाईम, लेट मी लाईव्ह, आय हॅव. दया करा अहो उदार राजा, मी आपल्या पाया पडतो, मला माफ करा, एकदाच याच वेळी मला जगू द्या, मला असं सोनार त्या ठिकाणी ओरडून सांगतोय. बट किंग इज नॉट गोइंग टू लिसन. किंग लाऊडली, राजा आता जोरात ओरडतोय, नन ऑफ धिस एनी मोर, टेक हिम अवे ॲट वन्स. काय म्हणतोय, आता हे काही चालणार नाही, याला लगोलग घेऊन जा, लेट हिम हँग टू डेथ, मरेपर्यंत फाशी द्या. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. दोन्ही पहारेकरी रडत ओरडत असलेल्या सोनाराला ओढत परफटत घेऊन जातात. कोर्टियर्स अँड अदर विस्पर टू वन अनदर आउट ऑफ शॉक. दरबारी आणि इतर लोक जी दरबारात आहेत या गोष्टीचा दसका घेऊन ते आपापसात कुजबूज करू लागतात. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. आणि थोड्याच वेळात सोनार आणि फाशी देणारा ह्यांना घेऊन पहारेकरी परत येतात. किंग अनॉइड, व्हॉट, वाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स. राजा त्रासून, हे काय, तुम्ही माझी आज्ञा का पाळली नाहीत. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. आत्ता या क्षणी सोनाराला फाशी द्या, नाहीतर तुम्हालाही तीच शिक्षा केली जाईल. हँगमॅन, होल्डिंग अ नूज इन हिज हँड. हँगमॅन म्हणजे फाशी देणारा, त्याच्या हातामध्ये गळफास आहे, गळफास हातात घेऊन तो काय सांगतोय बघा, 1,000 apologies, O great king, but this noose does not fit the goldsmith's neck, it is too loose. काय म्हणतोय फाशी देणारा, 1000 वेळा माफी मागतो महाराज, पण हा गळफास या सोनाराच्या गळ्याला बरोबर बसत नाही आहे, हा खूप सैल आहे किंवा ढिला आहे. किंग, बघा आता किंग काय म्हणतायत,
Then try it around everyone's neck here, pointing to the subject, and see who is fits. काय सांगितले मग राजाने? असं. मग इतर लोकांकडे बोट दाखवून राजाने काय सांगितले? येथे असलेल्या प्रत्येकाच्या मानेला लावून बघा कोणाला बरोबर बसतो ते. Whosoever has the neck of the size of the noose must be hanged. आणि आता राजाने काय सांगितले बघा, किती विचित्र न्याय दिला आहे. ज्याच्या मानेला बरोबर बसतो प्रत्येकाच्या मानेला तो लावून बघायचा, ज्याची मान या गळफासाच्या मापाची असेल त्याला फाशी देऊन टाका. हँगमॅन ट्राईज द नोज ऑन मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. फाशी देणारा न्यायासाठी जमलेल्या अनेक लोकांच्या मानेला फास लावून पाहतो. दे स्पर्न अँड रेजिस्ट, बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हरपॉवर्स देम. फायनली द नोज फिट्स द डिसेपल. ते लोक काय करतायत? लोक त्याला झिडकारतायत, विरोध करतायत, पण फाशी देणारा पहारेकरांच्या मदतीने त्यांच्यावर जबरदस्ती करीत असतो. शेवटी गळफास कुणाच्या मानेला बरोबर बसतो? शिष्याच्या मानेला. हँगमॅन, योर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. काय म्हणतोय तो? हा महाराज, याला बसतोय बरोबर शेवटी. डिसेपल, बट शिष्य म्हणतो पण. Now see next. King, justice at last. Take him to the gallows without further delay. काय म्हणणं आहे राजाचं? हां, शेवटी न्याय मिळाला. आता आणखीन उशीर न करता याला सुळावर चढवा. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसेपल आउट. फाशी देणारा आणि पहारेकरी विरोध करीत असलेल्या शिष्याला बळजबरीने जबरदस्तीने घेऊन जातात. किंग, जस्टिस डिलेड इज अ जस्टिस डिनाईड. काय म्हणतो राजा? न्यायाला म्हणजे न्याय देण्याला उशीर म्हणजे न्याय नाकारणं असं होईल. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. आवर ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. राजाचं म्हणणं बघा आता, झटपट कृती करण्याच्या अंधेर नगरीला अभिमान वाटतो, म्हणजे यांची झटपट कृती आहे त्याचा त्यांना अभिमान वाटतो. शब्दांपेक्षा आमची कृतीच मोठी बोलकी असते. Voices and shouts heard from outside. All re-enter in the rush with another elderly man. बाहेरून आवाज आणि ओरडा ऐकू येतो. दुसऱ्या एका वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण घाईने परत येतात. किंग, What? Why have you all returned with this stranger alive? And who is this man? राजा त्याला विचारतो, हे काय? या दुसऱ्या अनोळखी जिवंत माणसाला घेऊन तुम्ही सगळे परत का आलात आणि कोण आहे हा इसम? फर्स्ट गार्ड, आय बेग युअर पार्डन युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. पहिला पारेकरी काय सांगतो? क्षमा असावी महाराज, पण आम्ही खरोखर गोंधळून गेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस ॲज वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर अँड बेग्ड अँड प्लिडेड दॅट ही शुड बी हँग्ड इन्स्टेड. काय सांगितले पहिल्या पारेकरांनी? क्षमा असावी महाराज, पण आम्ही खरोखर गोंधळून गेलेलो आहोत. आम्ही त्या अनोळखी तरुणाला सुळावर चढवू लागलो, म्हणजे फाशी देणारच होतो. तेवढ्यात हा म्हातारा आमच्याकडे धावत आला आणि आम्हाला विनवणी करू लागला, रिक्वेस्ट करू लागला, आणि त्या तरुणाऐवजी यालाच आम्ही फाशी द्यावं असं म्हणून तो गयावया करू लागला. सेकंड गार्ड, दुसरा पारेकरी काय सांगते बघा. ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. प्रथम आम्हाला काय वाटलं की त्या म्हाताऱ्याचे, ओल्ड मॅनचे मानसिक संतुलन ढळलेले दिसते. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. कोणता शहाणा माणूस अशा तऱ्हेने भयंकर मरण सोसायची इच्छा स्वखुचीने करेल? स्वतःच्या इच्छेने कोण अशा पद्धतीने मरण स्वीकारेल? First guard, but this young man says that he is a wise and learned sage from the forest yonder, and he himself was this man's disciple. काय सांगितले त्या पहारेकऱ्याने बघा आता. पण हा तरुण इसम सांगतो की हे पलीकडच्या अरण्यातील मोठे सुज्ञ आणि विद्वान साधू आहेत आणि तो स्वतः त्यांचा शिष्य आहे. सेज, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस, बी काइंड अँड allow me to be hanged in place of my disciple, I beg of you. साधू काय म्हणतायत? आदरणीय राजा, तू अतिशय दयाळू आहेस,
कृपा कर आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावर जायची परवानगी दे. मी तुझ्याकडे भीक मागतो आहे. किंग, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. आता राजाला जरा विचित्रच वाटलं हे सगळं. त्यामुळे राजा म्हटलं ही कसली विचित्र विनंती आहे. अँड फाय डज सच वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस मै आय आस्क. आणि मी विचारतो, या शहाण्या साधू पुरुषाला न्यायदानाच्या कामात असा अडथळा आणण्याची इच्छा का आहे. सेज, शोईंग रिलेक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. साधू आता अशा पद्धतीने वागत आहेत की आपलं गुपित सांगण्याची इच्छा नाही असं साधूने दाखवलं आहे. असं दाखवत साधू काय म्हणाले, युअर मॅजेस्टी द ट्रूथ इज नो नो आय कॅनॉट से इट. महाराज, खरं असं आहे नाही, मी सांगू शकत नाही. किंग, आय डिमांड ॲन एक्सप्लेनेशन ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड इन प्लेस ऑफ युअर डिसेपल. काय सांगितले राजाने, मला खुलासा झालाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या शिष्याऐवजी तुला फाशी देणार नाही. म्हणजे तुला फाशी का हवी हे मला कळलंच पाहिजे. सेज, यू सी इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट्स. ओ नो नो आय शुडंट से दिस. आता साधूने काय केलं आहे, म्हणजे आपण पहा की एका मोठ्या प्रॉफिटने म्हणजे भविष्यकाराने सांगितले आहे की, पण नको नको मीही सांगू नाही. आता साधू असं दाखवतात की त्यांना सांगायची इच्छा नाही. किंग अनॉइड. राजा आता प्रचंड चिडलेला आहे, रागवलेला आहे. स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसेपल विल बी हँग्ड. पटकन सांगून टाक, नाहीतर तुझ्या शिष्याला फाशी दिलं जाईल. सेज, द ग्रेट प्रॉफिट्स हॅव फोरटोल्ड that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. साधू काय म्हणत आहेत, त्या भविष्यकाराने भविष्य वर्तवले आहे की आजच्या दिवशी या राज्यात जो कोणी फाशी दिला जाईल तो नंतरचा राजा होईल आणि आणखी बरीच वर्ष तो राज्य करेल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग युअर मॅजेस्टी अँड रेन ओव्हर अ ग्रेटर कंट्री. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. मला तो यापुढचा मोठा राजा व्हायचा आहे महाराज, आणि आणखी मोठ्या देशांवर राज्य करायचे आहे, आणि एक महान बादशाह, एक महान राजा म्हणून इतिहासात मी प्रसिद्ध होईल, माझे नाव नोंदवले जाईल. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. आणि पुढच्या पिढ्या माझ्याविषयी आणि माझ्या थोरपणांविषयी वर्षानुवर्ष वाचत राहतील. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रिक्ल्यूज अ सेज. आणि मी जर असा एकांतवासी साधू राहिलो तर ही प्रसिद्धी मला कधीच मिळणार नाही. सो डू ग्रँट मी दिस फेवर ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे. तेव्हा माझ्यावर ही मेहरबानी करा महाराज, आज मला सुळावर चढून मरून जाऊ द्या. म्हणजे मी पुढे त्या ठिकाणी राजा होईल आणि माझी थोरवी, माझा मोठेपणा पिढ्यानपिढ्या लोकांच्या लक्षात राहील, लोक माझ्याविषयी वाचतील. किंग, द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपांड. राजा म्हणतो की हां, यापुढील राजा आणि हे राज्य विस्तारणार. एक्सपांड म्हणजे विस्तारणे. ग्लोरी फॉर मिलेनियम टू कम. व्हाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू धिस प्रिव्हिलेज. पुढील लाखो वर्षांची कीर्ती का, दुसरे तिसरे कोणी नाही, हा हक्क मलाच मिळायला हवा. गार्ड्स, टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विथाऊट एनी डिले. त्या पहारेकरांना त्याने काय आदेश दिला आहे, पहारेकऱ्यांनो मला सुळापाशी घेऊन चला आणि दिरंगाई न करता मला फासावर चढवा. हरी अप, डोंट वेस्ट टाईम. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. घाई करा, अजिबात वेळ दवडू नका. पुढच्या जन्मात माझं किती आश्चर्यजनक नशीब असणार आहे, आश्चर्यकारक नशीब असणार आहे. अ किंग वन्स अगेन. पुन्हा एकदा मी राजा होणार. गुड बाय वर्ल्ड, सी यू अगेन. तेव्हा अलविदा या जगाला, पुन्हा आपण भेटूया. ऑल एक्झिट. सर्वजणं जातात. अशा पद्धतीने 2 पार्टमध्ये, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण अ प्ले या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याचं लाईन टू लाईन ट्रान्सलेशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे.